तर आपल्या सोबत हिंगोली लोकसभेचे उमेदवार आहेत. दादा, एकीकडे पाहता विधानसभेला जो माणूस दुसऱ्या क्रमांकावर होता आणि माजी आमदार सुद्धा एका साईडला आहे, आणि तुमची लढत कशी असेल नेमकी? आता त्याच्या नशिबाला चौथा क्रमांक येणार आहे यावेळेस. मागच्या वेळेस विधानसभेला तिसरा होता, आता चौथा येणार आहे. माझी लढत कोणासोबत नाही, कारण एकटाच लढायलो आणि एकटाच जिंकायलो, त्याच्यामुळे लढत फारशी काही नाही. आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीतून जनतेला काय आव्हान असेल? काय नाही, जनतेला हेच आव्हान आहे बा, जे विस्थापित लोक, जे गरीब लोक आहे, ज्यांना कोणी विचारत नाही, ते लोक माझ्यासोबत राहो. आदिवासी पाडा मोठ्या प्रमाणात आहे, ओबीसी समाज आहे, आणि मराठा समाजातला गरीब मराठा जे आहेत, यायला माजलेल्याला आणि जे प्रस्थापित मराठीशाही आहेत त्यांना मात्र गरीब मराठा समाज जो ज्याला ज्याच्यावर यांनी अन्याय केलं, तो सुद्धा मराठा समाज आज या ठिकाणी यांना मतदान करणार नाही. मला खात्री आहे बाळासाहेबांनी मराठा समाजाची बाजू घेतली, ओबीसी समाजाची बाजू घेतली, कधी भांडणाचं काम बाळासाहेबांनी केलं नाही. बाळासाहेबांकडे पाहून आणि गरीब मराठा समाजाला जे काही आज अन्याय अत्याचार होत आहे, त्या गरीब मराठा समाज सुद्धा माझ्यासारख्या त्यांच्याच गरीब असलेल्या उमेदवाराला मतदान करेल असं मला खात्री आणि विश्वास आहे. डॉक्टर साहेब, नेमक्या आता लोकसभेमध्ये आपण कोणते मुद्दे घेऊन आता मैदानात उतरणार आहोत? आता प्रचंड मुद्दे आहेत, इतके मुद्दे आहे की हा मतदारसंघ जर आपण बघितला, प्रचंड या मतदारसंघामध्ये वाडी, तांडे, दरे, डोंगर असे आहेत. कुठंच या येलदरीचं धरण बघा, आपल्या तुमचं सिद्धेश्वरचं धरण असेल, UPP असेल, सगळे धरण हे काय हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. घरं गेले हिंगोली जिल्ह्यातले आणि शेती गेली हिंगोली जिल्ह्यातले, तिथले लोक झाले विस्थापित. आणि पाणी कुठे गेलं? नांदेडमध्ये. काय पाप केलं होतं बाबा? हे पाणी अंडरग्राऊंड, त्या वारंग्यापासून अंडरग्राऊंड करून नांदेडच्या सगळ्या जिल्ह्याला त्या ठिकाणी पाणी दिलं. आणि तेच लोक उद्या तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी तुमच्या या मतदारसंघामध्ये त्यांना विचारायचं आहे की या मतदारसंघामध्ये सिंचनाचा प्रश्न महत्वाचा आहे. कोणालाच पाणी भेटत नाही, कोणाला या ठिकाणी वीज भेटत नाही. या ठिकाणी आपण बघतो दऱ्या डोंगरात राहणारा हा जो काही परिसर आहे, आपण जर रात्री बघितलं, एकाही गावातला एकाही वाडी तांड्यातला माणूस घरी झोपत नाही. कुठं आहे तर म्हणजे रात्री 2-3 वाजता शेतामध्ये, का की त्याच्या शेतामध्ये ते डुकरं ये, जनावर आहे, शेत का उपटून नये. त्याच्यामुळे माझं सरकार आलं, माझी सत्ता आली, मी जर लोकसभेत गेलो, पहिला काम हे करेल की जे काही डोंगराळ भाग आहे त्याच्या आजूबाजूला तार फिनिशिंग विनामूल्य अटीवर काही 5 पैसे न देता मागेल त्याला तार फिनिशिंग, जेणेकरून माझा शेतकरी या ठिकाणी सुखाने झोपेल. कुठलेही कारखाने नाहीत. आम्ही याप्रमाणे सोयाबीन पिकवतो, आम्ही कापूस पिकवतो. सोयाबीन कापूस आमचं आणि माल चालला सगळं गुजरात आणि राजस्थानला. मला असं सांगायचं आहे, सोयाबीन पासून आज काय काय होत नाही, सगळ्याच या ठिकाणी पदार्थ या ठिकाणी सोयाबीन पासून होत आहे. तसे अद्यावत असे कारखाने या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. ते मी करण्याची जिम्मेदारी घेतो. एकही मोठा कारखाना या मतदारसंघामध्ये नाही, एकाही युवकाच्या हाताला काम नाही. आज बघितलं, गावागावातला युवक मुंबईला गेला, कुठं दिल्लीला गेला, बिचारा बिमार पडला की वापस आणि गावामध्ये आला. अशी परिस्थिती, वाईट परिस्थिती या युवकांची केली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं, पूर्ण टोटल लोकसभा मतदारसंघामध्ये एकही अद्यावत सुसज्ज असं शासकीय या ठिकाणी वैद्यकीय सेवा या ठिकाणी नाही. मी आपल्याला वैद्यकीय सेवामध्ये असल्यामुळे खात्रीनं सांगतो, 11च्या 11 तालुक्याच्या ठिकाणी किमान 100 खाटाचा ICU असलेला, MRI, CT स्कॅन पाहिजे त्या काही सुविधा असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी बांधून देऊन या जनतेची सेवा करण्याची मानसिकता माझी आहे. मला खात्री आहे या लोकसभा मतदारसंघातील तमाम गोरगरीब माझ्यासारख्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला सेवा करण्याची संधी देईल. मी फार वर्षापासून इच्छा माझी आहे, माझं पोट भरलं म्हणून या समाजाचं पोट भरलं नाही. मी आज भेटल्या जागेवर मी 2-4 ऑपरेशन करतोय, पण माझ्यासारख्या वाडी तांड्यामध्ये गावागावामध्ये राहणारे ज्याला कोणीच विचारत नाही, त्यांच्या विचाराला वाचा फोडण्यासाठी, गोरगरिबांना न्याय आणि सन्मान देण्यासाठी मी या लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये जाईल आणि लोक मला पाठवतील अशी मला निश्चित खात्री आहे. डॉक्टर, माध्यमाशी बोलताना मागच्या वेळेस म्हणले होते की मी ज्या वेळेस मैदानात उतरेल लंगोट बांधून, त्यावेळेस विद्यमान खासदार हेमंत पाटील हे राहणार नाहीत. तुमची आख्या खरी झाली, काय वाटतं तुम्हाला? नाही, ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी 4 घंट्याच्या नंतर भारतीय म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत पाटील यांना यवतमाळमध्ये पाठवण्यात आलं. कोणता धसका त्या पक्षाने घेतला मला माहित नाही, पण धसका घेतल्यानंतर दुसरा एक या ठिकाणी हदगावचा निघाला बाहेर. त्याने इतका धसका घेतलाय, आता मी आणखीन बाहेर पडलो नाही. माझी सुरुवात
9 तारखेच्या सकाळच्या 5 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि 26 तारखेच्या रात्रीच्या 12 पर्यंत संपेल. म्हणून निवडणुकीच्या मैदानात मी उतरलोय. मला असं वाटतंय माझी स्पर्धा, माझी लढाई हे जात्यांध शक्तीच्या विरोधात, भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे. माझी लढाई काय आता उबाटाच्या विरोधामध्ये नाही. माझ्यासोबत तमाम या ठिकाणचा गोरगरीब समाज, गोरगरीब बांधव या ठिकाणी आहे. त्यामुळे माझी लढाई आता डायरेक्ट टू नेक फाईट हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि येणाऱ्या काही 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला चित्र दिसेल. भारतीय जनता पार्टी सुद्धा आमची बी टीम राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण बी टीम ते आम्हाला जे म्हणतात त्याला बी टीम आणि ते सी टीम आणि आम्ही ए टीम, हे सिक्वेन्स आम्हाला या मतदारसंघामध्ये दाखवायचा आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचा, विमुक्त भटक्यांचा, दीनदलित शोषितांचा, ओबीसींचा, बहुजनांचा, वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मी माझ्या खांद्यावर घेऊन चालत आणि डोलत आणि बाबासाहेबांचं नाव घेत त्या संसदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढा ठाम विश्वास. कॅमेरामॅन